एव्हरीवन, कशा आहात? मस्त ना मस्तच राहा। मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अदिरामम। मी सिंपल बट सोबत आता तयार झालेली आहे। आज आहे बहिणीचा साखरपुडा आणि त्यासाठी आमची चालू झालेली आहे तयारी। सगळ्याची तयारी झालेली आहे, फक्त ताईची हेअरस्टाईल बाकी आहे। म्हणून जी 2 नंबरची बहीण आहे ती तिची हेअरस्टाईल बनवून देत आहे, कारण तिचं पार्लर झालेलं आहे आणि तिने सगळ्यांना तयार करून दिलेलं आहे। आणि असा फायदा असतो जेव्हा 4 बहिणी असतात आणि तिचं पार्लर जर झालेलं असेल तर ती सगळ्यांचा मेकअप करून देते। माझी पण आता तयारी झालेली आहे, मी पण हेअरस्टाईल केलेली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी हेअरस्टाईल माझी झालेली आहे आणि माझ्या चेहऱ्याला पण ती सूट करते। कमेंट करून नक्की सांगा की माझी हेअरस्टाईल कशी दिसते ते। आणि ही माझी वहिनी आहे, ती पण छान दिसते, तिचा पण मेकअप ताईनेच करून दिलेला आहे। आता आम्ही चाललेलो आहोत हॉलवर। घरापासून हॉल बऱ्यापैकी लांब आहे, त्याच्यासाठी आम्ही निघणार आहोत आता गाडीवर। गावाकडचे रस्ते जर म्हटलं तर फार अवघड असतं आणि मी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। आता हॉलवर आलेली आहे। हॉल छान असा रेडी झालेला आहे। हे सगळे माझे भाऊ आहेत। आता मी जाणार आहे काकांकडे, कारण काकांकडे सगळ्या ज्या बहिणी आहेत त्या तिथे थांबलेल्या आहेत, कारण इथे सगळे पाहुणे आहेत। काकांचं घर जे आहे ते मंदिरापासून जवळ आहे आणि हे माझे मोठे बाबा म्हणजेच मोठे काका आहेत आणि ह्या त्यांचे नात आणि ह्या सगळ्या मुली आणि सुना आहेत। आणि आता मी तुम्हाला प्रत्येकाची ओळख करून, कडे साखरपुड्याला कुंकू असं म्हणतात आणि कुंकामध्ये बरेचसे पाहुणे आलेले नाही आहेत, पण जे पण आलेले आहेत त्यांची मी तुम्हाला ओळख करून देते। पिंक कलरची तक्षशिला पैठणी घातलेली आहे, ती जी आहे बहीण म्हणजे माझ्या काकांची मुलगी, ही माझी मोठी बहीण, ही माझी काकू, ही माझी लहान काकू, ही माझी वहिनी आणि ती पण माझी भाऊजाई आहे। माझी वहिनी, हा माझा भाऊ, ही त्याची मिसेस शीतल वहिनी, ह्यांना तर तुम्ही ओळखतातच। आणि ही आहे रेणुका वहिनी। ह्या अशा आहेत माझ्या वहिनी आणि बहिणी। आता मुलाकडची सगळी मंडळी आलेली आहे आणि आता तुम्ही बघत आहात ज्यांनी कड्यावर बाळाला घेतलं आहे ते आहेत आजचे नवरदेव म्हणजे सागर। आता त्यांचं स्वागत करायला आम्ही निघणार आहोत।
कार्यक्रम इथं संपन्न झाला. कार्यक्रम संपन्न झाला. पावणे मंडळी कार्यक्रम वगैरे छान झाला. जेवण वगैरे पण मस्त झाले. आणि मग नंतर आपण म्हणायला हरकत नाही, बिनमोसम बारिश. एवढ्या मे महिन्यामध्ये सगळं आटोपल्यानंतर आलेला होता पाऊस आणि अवघ्या अर्ध्या तासासाठी आला, पण सगळं काही ओलं करून गेला. पण एवढं काही वाटलं नाही, कारण हॉलमध्ये होतं आणि गावाकडचं जर वातावरण असलं की आपल्याला सगळंच बघावं लागतं. आणि हा जो कार्यक्रम होता हा गावातला असल्याकारणाने गावातल्या पद्धतीने आपण केलेला आहे. आता इथे जरा आज आहे दादा वहिनीची ॲनिव्हर्सरी. आहे माझा मोठा भाऊ आणि त्याची ॲनिव्हर्सरी आहे. मस्त हॉलमध्येच आम्ही केक कटिंग केलेली आहे आणि आता सगळे फॅमिलीसोबत आता इथेच एन्जॉय करत केकचा जो आस्वाद आहे तो घेणार आहे. इथे आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत आणि आत्ता हॉलमधूनच जाणार आहोत घरी, कारण आत्ता तरी बाहेर पाऊस चालू आहे, त्यामुळे आम्ही इथे बसलेलो होतो एन्जॉय करत. तुम्हाला एंगेजमेंट कशी वाटली आणि नवरदेव नवरी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा.